आयुष्य हे एकदाच असते, त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते. आपण दुसऱ्याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते. कधी कधी खूप दूर जावं लागतं आपल्या जवळचं कोण आहे हे बघण्यासाठी. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की तुम्ही मस्तच असाल. तर हा व्हिडिओ शनिवारचा आहे. तर पहा ना, इतकं मस्त सकाळी असं म्हणजे वातावरण झालं होतं ना की बघा, मी घरासमोर म्हणजे माझ्या फोर्चमधलं पण थोडंसं रेकॉर्डिंग घेतलं आणि लगेच मी स्लॅपवर पण गेले. इतकं फ्रेश वाटत होतं ना, सकाळ सकाळी थंड असं वारं सुटलं होतं आणि म्हणजे दिवसभर गरम होते आणि सकाळ सकाळी म्हणजे थोडंसं थंडी वाटते, थंड वारं सुटतं, खूप मस्त म्हणजे सकाळ सकाळी फ्रेश वाटत होतं. म्हणून हे थोडंसं वरती जाऊन पण क्लिक घ्यावं म्हटलं मी. तर खूप फ्रेश वाटत होतं, छान वाटत होतं. आणि हे बघा कशी लालिमा पसरली आहे. ही पूर्व दिशा आहे. तर ते जे दिसते ना लालिमा, तिथून सूर्य उगवतो. तर चला मग मी खाली आले. खाली आल्यानंतर ना मी हे ब्लूटूथ आहे त्याच्यावरती मस्त असे देवांचे वगैरे स्वामी समर्थांचे गाणे लावून देते आणि मी माझं काम चालू ठेवते. तर मग सगळं आवरून वगैरे झालं. मग नंतर ना आंघोळ वगैरे केली. मग लगेच देवपूजा पण मला करायची होती. तर बघा आपले करता करविता कसे बसलेले आहेत. महाराजांची पूजा पण झाली होती. शनिवार असल्यानं ना लवकर शाळा असते ना खुशीची, तर तिचं आवरायचं असते लवकर. तिची शाळा शनिवारी 8 वाजता असते. 7 वाजता व्हॅन येते. तर तिनं उठायच्या आधीच माझं सगळं देवपूजा, तिचं म्हणजे तिला नाश्त्याला काय द्यायचं आहे, टिफिनला काय द्यायचं आहे, हे सगळं मी अगोदरच बनवून ठेवते. पण सहसा ना मी तिनं जायच्या आधीच देवपूजा पण माझी उरकूनच ठेवते, कारण तिनं गेल्यानंतर ना थोडंसं मोकळं होते. म्हणजे मी दुसरी कामं मला काय असते घरातली, झाडांची म्हणा, खूप सारी कामं असतात. त्याच्यामुळं मी तिनं जायच्या आधीच देवपूजा वगैरे सगळं उरकून घेते, आवरून घेते सगळं. तर हे पहा, धूप ठेवायचं हे मी स्वतः हाताने केलेलं आहे सिमेंटाचं. तर टाकायचं 1 2 3 4 5 10. तुझं पण संपलं इथं असते. तर खुशीला पाठवलं शाळेत आणि इथं मला थोडीशी काही झाडं लावायची होती. तर हे मिशोवरून मागवलेली होती मी 2 पाम ट्री आहेत. हे एक माझी घागर होती, वेस्टेजच होती ती, म्हणजे त्यात पाणी भरत नव्हते काय नाही, असंच लेंटेनवर ठेवून दिली होती मी ती घागर. एक पाम ट्री घागरमध्ये लावले आणि हा तेलाचा डबा आहे. तर म्हटलं हे पण खूप जाडच होतं त्याचं जे आहे ना, तर म्हटलं हे फेकून देण्याऐवजी मी त्यातच झाडं लावत असते. तर हे दुसरं झाड मी तेलाच्या डब्यामध्ये लावलं. हे पाम ट्री आहे. तर असं तिनं गेली ना स्कूलमध्ये निवांत असते. मग परत मी काय नाही, फक्त असेच म्हणजे रोजची साफसफाई करते किंवा कपाट आवरायला घेते किंवा झाडांचंच सहसा तर जास्ती करते मी. झाडं मला फार आवडतात. तर बघा हे 2 मागवलेले होते, मिशोवरून आले होते हे. तर खूप छान झाडं आलेली होती, म्हणजे कुठं सुकलं नव्हतं, काही नाही, व्यवस्थित होतं सगळं. 8 दिवसातच आले बरं का, पण मला वाटत होतं की कुठं खराब येईल असं वाटत होतं. तर हे पहा, ह्या झाडाचं नाव मला माहीत नाही ना, पण खूप छान आहे हे झाड. ह्याची मला कटिंग लावायची होती. हे झाड ना म्हणजे असं छोट्यासाच एका प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये लावले होते. एक डब्बा होता त्यात लावले होते. तर फक्त एक पान लावलं होतं मी त्यात आणून. तर बघा किती ते बहरलं, इतकं दाट त्याच्यामध्ये ते म्हणजे खूप दाटण झाली होती त्या पानांना. म्हणून म्हटलं ह्या झाडाची थोडीशी कटिंग आपण दुसऱ्या झाडामध्ये लावूयात. म्हणून म्हटलं ह्याला आधी स्प्रे करून त्याला आंघोळ घातली. तर बघा कसं फ्रेश वाटत आहे ते.
अशा प्रत्येक झाडांची कटिंग आपल्या घरी लावलं ना, झाडं म्हणजे खूप फ्रेश वाटतं पूर्ण घरामध्ये. आणि माझ्या तर घरामध्ये बघताल सगळीकडे झाडच झाड आहेत. मी कशामध्येही झाडं लावली आहे, गॅलरीमध्ये, इथं बेडरूममध्ये आहेत किंवा फ्रीजवर आहेत किंवा हॉलमध्ये ना तिथं टी व्हीच्या वरती लावलेले आहेत किंवा खिडकीत लावले. तर पोर्चमध्ये तर खूप सारी झाडं आहेत. हे बघा फ्रीजवर, ह्याची मी छोटीशी कटिंग ना, हे खुशीची बॉटल होती, तिने त्याचं टोपण हरवलेली होती, तर त्याच्यामध्येच मी हे लावून दिलं. खूप छान वाटत होतं छोटंसंच. तर हे पहा चिकू, हे चक्कू ना कच्चे आहेत, आणखीन म्हणजे पिकलेले नव्हते. हे ह्यांचे मित्र ना दरवर्षी द्राक्षे पाठवून देतात, तर त्यांच्या शेतातले हे चक्कू आहेत, पण हे कच्चे आहेत आणखीन. आता याला मला पिकत म्हणजे पिशवीमध्ये का मी पिकत ठेवणार आहे. जेव्हा पिकतील तेव्हा, ज्यावेळेस पिकतील तेव्हा खाता येतील. तर इथं बघा 2-3 कामं झाली नाही तर खुशी लगेच आली. आज शनिवार असल्याने लवकर शाळेतून घरी आली. मला इथं तिने विचारत होती की हे काय आहे, हे कसं खेळायचं आहे. तर तिच्या बाबांनी तिला हे आणलेलं होतं. तर आपण लहानपणी म्हणजे प्रत्येकाने तर हे असं खेळ खेळायचं असणार आहे, पण त्यावेळेस ते सायकलीचा गाडा किंवा काय होतं तेच बहुतेक मी बघितलेलं आहे. तर ही खुशीच्या बाबांना कुठं भेटलं कोणास ठाऊक, हे खुशीसाठी घेऊन आले. तर मी ती विचारत होती मला की हे काय आहे मम्मा, हे कसं खेळायचं, काय हे कसलं खेळणं आणले बाबाने, असं म्हणत होती. मी तिला सांगितलं की आम्ही लहानपणी हे खूप खेळलेलं आहे, आता तू पण खेळ म्हणून. बाबाने आणलं होतं, तर ती खेळत ना सेम बघा आता घराच्या अखेरच्या बाहेरच गेली रूमच्या. म्हटलं तू आता रोडवरच जाशील बाई, म्हटलं या आतमध्ये. तर आली आणि आतमध्ये. तर पहा, तिनं आल्यानंतर ना तिला लाडीगुडी करायचं असं म्हणते रोज. काय शिकवलं शाळेत? म्हणजे पेजवरचं का? इंग्लिश पेज. तू काय काय पाठ केली? तिथलं ना लाईनीमध्ये जायचं, लाईनीमध्ये हात वॉश करायचे, लाईनीमध्ये प्लेट घ्यायचे, लाईनीमध्ये भात घ्यायचा, लाईनीमध्ये वरण घ्यायचं, लाईनीमध्ये जेवायचं, लाईनीमध्ये संपलं तर प्लेट ठेवायला लाईनीमध्ये. हो, लाईनमध्ये प्लेट ठेवायचं नाही. हातीच मला म्हटले सरांनी, यशस्वी 2 दिवस आली नाहीये तर मॅम मी तिला आज मार देणार आहे असं म्हटले. मी म्हणलं होतं सरांना तिला थोडंसं ओरडा, तिचा लय लाड व्हायला म्हटलं. वाळा काळा आहे का? म्हणजे काय ते? म्हणजे आमच्या शाळेत एक वाळा नावाचं पोरगा आहे आणि ते लय काळा आहे. लय काळा आहे असं रडायचं. असं रडायचं. तसं लय जोरात रडायचं. सगळ्यांना हसू येतं मला. तर इथं तिला खाऊ वगैरे घातल्यानंतर ना, हे म्हणजे सायंकाळचे 5 वाजले होते, 5-5:30. तर त्यावेळेस मी तिचा असा होमवर्क घेत होते. मी हिला एकदा शब्द सांगते, दुसऱ्यांदा मी सांगतच नाही. तू कॅप्चर करून तू लिहित जा असं मी म्हणते. नाहीतर असं काय मम्मा हे काय ते म्हणते, त्याच्यामुळे एकदा सांगते. तर हे आहेत ना, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी होती. कारले आहेत हे, ह्याला मी 2दा पाण्यामध्ये धुतले. आणि हे पाणी ना मी ज्या झाडांना कीड लागत असते ना त्या झाडांना मी ओतते, म्हणजे कडवटपणाला कीड लागत नसते. तर ह्याला